रात्रीचे वाजले 2. आत्ताच गोंधळ चित्रपटाचा प्रीमियर अटेंड करून आलो आणि हा चित्रपट खरं तर तुम्ही पाहिलाच पाहिजे. याची 5 कारणं तुम्हाला सांगतो. कारण नंबर 1 म्हणजे अभिनय. किशोर कदम, सुरेश विश्वकर्मा, माधवी जुवेकर यांचा अभिनय तर उत्तम आहेच. त्यांच्या अभिनयाबद्दल मी काय बोलणार. त्यांच्या अभिनयाबद्दल बोलणं म्हणजे अगरबत्तीने सूर्याला प्रकाशाबद्दल सांगण्यासारखं आहे. पण मला बोलायचं आहे ते या 3 चित्रपटातले मुख्य कलाकार आहेत त्यांच्याबद्दल. योगेश सोनी, निषाद भोईर आणि इशिता देशमुख या तिघांनी जे चित्रपटात काम केलंय ना, क्लास. बरं, दुसरं कारण आहे चित्रपटाची टेक्निकल बाजू. प्रत्येक अमलेंदू चौधरी यांचं सिनेमॅटोग्राफी असू दे किंवा बॅकग्राऊंड म्युझिक, आर्ट डिपार्टमेंट, कॉस्ट्युम, लाईट लाईट डिपार्टमेंटला खरं तर 100 पैकी 100 गुण द्यायला पाहिजे. तसंच इलयाराजा यांचं म्युझिक क्लास. अजय सरांचा तर आवाज आहे, त्यामुळे आर्या आंबेकर आहे, अभिजित कोसंबी आहे. तर यांच्या सगळ्यांची जी गाणी आहेत ती क्लास. त्यामुळे टेक्निकल बाजू खूप ग्रेट आहे. थर्ड जे रिझन आहे, थर्ड आहे कारण खरं तर मी सांगतो ट्विस्ट आणि टर्न. आपण नेहमी साऊथच्या मूवीकडून ट्विस्ट टर्नची एक्सपेक्टेशन ठेवतो, त्याच लेवलचं ट्विस्ट आणि टर्न्स या मूवीमध्ये. म्हणजे जर तुम्ही वायवी बघितलं असेल तर खरं तर त्या ज्या लेवलचे एक्सपेक्टेशन्स होत्या माझ्या, त्या फुलफिल झाल्यात या मूवीमध्ये. त्याबद्दल खरं तर दिग्दर्शक संतोष डावखरे यांचं धन्यवाद. कारण मला जे ट्रेलरवरून वाटलं होतं त्यापेक्षाही एक स्टेप पुढचा मूवी निघाला. खरं तर संतोष डावकर सरांबद्दल एक सॉफ्ट कॉर्नर मनात ठेवून गेलो होतो, कारण ते कल्याण पूर्वेचे म्हणजे माझ्याच एरियातले आहेत. त्यामुळे सॉफ्ट कॉर्नर होता. पण कुठेच ती बाजू मनात न धरता मला सांगावंसं वाटतंय की यार, या दिग्दर्शकाचा पहिला मूवी आहे आणि वाटतही नाही. असं वाटतं खूप मुरलेला माणूस आहे आणि त्यांनी ही मूवी बनवली. बरं, आता सगळ्यात मोठं आणि सगळ्यात छान कारण सांगतो ते म्हणजे चित्रपटातला पहिला सीन आहे जो 25 मिनिटाचा आहे, तोही वन टेक. बरं, वन टेक सीन आहे तर तो कुठल्या एका आर्टिस्टचा 2, 3, 4, 5, 10, 20 असं नाहीये. ऑलमोस्ट 100हून अधिक आर्टिस्ट आहेत त्या सीनमध्ये आणि 25 मिनिटाचा सीन, तोही क्रिसक्रॉस होतो. क्लास आहे, क्लास. तर तुम्ही हा चित्रपट बघितलाच पाहिजे, ही माझी रिक्वेस्ट आहे. तुम्ही दशावतारला जे काही एक ग्लोरियस सक्सेस दिले, तसंच सक्सेस या मूवीलाही द्या. खरंच ही माझी विनंती आहे. खूप छान मूवी झालाय. 14 नोव्हेंबरला तुमच्या जवळच्या, दूरच्या, आजूबाजूच्या कुठल्याही शहरातल्या थिएटरमध्ये लागला असेल, जा, नक्की बघा आणि मला सांगा तुम्हाला मूवी कसा वाटला. आणि आपण तर भेटणारच आहोत पुन्हा.